नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना. या श्लोकामध्ये राघवाचे म्हणजे परमात्म्याचे वर्णन केले आहे. हा परमात्मा आकाशासारखा आहे असे समर्थांनी सांगितले आहे. आकाश हे एवढे व्यापक आहे की आपण कुठूनही पाहिले तरी आकाश दिसतेच. केवळ पृथ्वीवरूनच नाही तर इतर ग्रहांवरून जरी आपण पाहिले तरी आकाश आहेच. त्यामुळे पृथ्वी, मंगळ, चंद्र हे सारे या पूर्ण आकाशातले छोटेसे भाग आहेत. एवढे हे आकाश व्यापक आहे. यालाच आपण ब्रह्मांड असेही म्हणतो. आकाशाला कशाचाही आधार नाही तरीही ते स्थिर आहे. त्याला कुणाच्या आधाराची गरज नाही. म्हणूनच परमात्म्याला समर्थांनी आकाशाची उपमा दिली आहे. या परमात्म्याचे वैशिष्ट्य असे की त्याचे चिंतन केले असता संसारपाश नष्ट होतात. मुळात माणूस संसारात अडकतो तो मीपणाच्या भावनेतून. मीपणामुळेच देहासक्ती वाढते व त्यातूनच प्रपंचाची आसक्ती वाढते. पण एकदा का आपण परमात्म्या स्वरूपाचे चिंतन सुरू केले, त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर आपली दृष्टी विशाल होईल. आपल्यातला मीपणा नाहीसा होईल व साहजिकच जो आपला असा प्रपंच आहे तो माणूस सोडून देईल. त्याऐवजी तो अखिल जगताचा प्रपंच करायला लागेल. म्हणजेच त्याचा वैयक्तिक स्वार्थ निघून जाईल व तो सर्वांचा म्हणून वावरेल व एक प्रकारचे संतपण त्याला प्राप्त होईल. या संतपदी पोहोचल्यावर त्याला निश्चितपणे एखादा सद्गुरू भेटेल व त्या सद्गुरूच्या मदतीने तो परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याची मीपणाची भावना नष्ट होईल, देहबुद्धी नष्ट होईल. देहाच्या सुखासाठी झटणारा माणूस आपोआप प्रपंचाचा तिरस्कार करायला लागेल. यालाच समर्थांनी देहबुद्धी उरणार नाही असे म्हटले आहे. अशी अवस्था प्राप्त होणे खरे म्हणजे फारच भाग्याचे आहे. या अवस्थेत माणूस सर्व कामना विसरून जाऊन एका तृप्तीच्या, समाधानाच्या अवस्थेला येतो. कोणतीही इच्छा त्याची उरत नाही. तो कामनारहित होतो. या अवस्थेत भक्त आणि भगवंत वेगळे असे राहतच नाही. ते एकमेकांमध्ये इतके एकरूप झालेले असतात की त्यांचे वेगळे अस्तित्व आपल्याला दाखवताच येत नाही. यासाठी आपण सर्वांनी परमात्म्याचे चिंतन केले पाहिजे व पुढे सद्गुरूच्या मदतीने ह्या चिरंतन सुखाचा शोध घेऊन संसाराचे दुःख टाकून दिले पाहिजे व भगवंत चरणी लीन होऊन त्यातच विलीन व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हे चिरंतन सुख कायमच आपल्या वाट्याला येईल व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ.